लहानपणी मला पायलट व्हायचं होतं. 10वीच्या आसपास मला चष्मा लागला आणि मग मला सांगण्यात आलं की आता आपल्याला फोर्सेसमध्ये जाता येत नाही. त्या टप्प्यावरती माझं स्वप्न हरवलेलं होतं आणि मला पुढे काय करायचं हे माहित नव्हतं. IPS व्हायचं असं कधीच ठरवलं नव्हतं. अगदी UPSC करताना सुद्धा मी नेमकं काय व्हायचं हे ठरवलेलं नव्हतं. माझं जेव्हा शिक्षण चालू होतं तेव्हा माझ्या चुलत छोट्या बहिणींची सुद्धा लग्न व्हायला सुरुवात झाली होती. त्यांना हे प्रश्न विचारले जात होते की तुम्ही मोठी मुलगी सोडून ह्यांची कशी लग्न करता म्हणून. इथपासून प्रश्न होते. बट दे सपोर्टेड मी. सो आय वॉज लकी ना. UPSC मला का करावं असं वाटलं? कारण मी डिसिजन मेकर होणार होतो. म्हणजे डिसिजन मेकिंगचं एवढं आकर्षण मला का होतं? कारण माझ्या आजूबाजूच्या मुलींना कोणतंच डिसिजन मेकिंगचं स्वातंत्र्य नसलेलं मी बघितलेलं आहे. 2013 मध्ये मी पहिल्यांदा युनिफॉर्म अंगावरती चढवला असेल आणि मला ते खूप प्राऊड फिलिंग आहे. म्हणजे त्याचं शब्दात वर्णन होऊ शकत नाही. नमस्कार. लोकमत सखीच्या सुपर सखी या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सुपर सखी या कार्यक्रमामध्ये आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिला ज्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये वेगळं असं स्थान निर्माण केलंय आणि काहीतरी वेगळेपण केलेलं आहे, अशा महिलांशी आपण बातचीत करतो. तेही वुमन्स डे स्पेशल या अंतर्गत आपण हे सगळं करतोय. आणि आज आपल्याला गेस्ट म्हणून लाभलेले आहेत IPS ऑफिसर तेजस्वी सातपुते. मॅम, खूप खूप स्वागत आहे तुमचं लोकमत सखीमध्ये. थँक्यू. IPS ऑफिसर तेजस्वी सातपुते, हा प्रवास मुळात कसा झाला आणि IPS व्हायचं हे आधी ठरवलं होतं की अनपेक्षितपणे याकडे तुम्ही या करिअरकडे वळालात, ते थोडं जाणून घ्यायला आवडेल. खरं तर अनपेक्षितपणेच मी IPS या क्षेत्राकडे आले. खूप लहानपणी मला पायलट व्हायचं होतं. मग 10वीच्या आसपास मला चष्मा लागला आणि मग मला सांगण्यात आलं की आता आपल्याला फोर्सेसमध्ये जाता येत नाही. त्यामुळे मग त्या टप्प्यावरती माझं स्वप्न हरवलेलं होतं आणि मला पुढे काय करायचं हे माहित नव्हतं. मग मी विज्ञान शाखेतून 11वी 12वी पूर्ण केलं. त्या दरम्यान मला बायोटेक्नॉलॉजी विषयी माहिती मिळाली आणि हे नवीन क्षेत्र होतं त्यावेळेला. अगदी म्हणजे महाराष्ट्रामध्ये मी बायोटेक्नॉलॉजीची 4th बॅच होते फक्त. माझ्या आधीचं 3 वर्षपूर्वी ते सुरू झालं होतं. म्हणजे पहिली बॅच ग्रॅज्युएट झाली तेव्हा मी बायोटेक्नॉलॉजीला सुरुवात केली. सो अगदी नवीन क्षेत्र होतं. मला खूप फॅसिनेटिंग वाटलं. मी करायला सुरुवात केली. बायोटेक्नॉलॉजीचं BSc करत असतानाच मला रिसर्चची संधी मिळाली बँगलोरमध्ये. मी प्रत्येक वर्षाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये 3 वर्ष सलग ग्रॅज्युएशनची तिथे गेले. PhD पोस्ट डॉक विद्यार्थ्यांसोबत मला रिसर्च करता आला आणि हे करत असताना रिसर्च इतका जवळून पाहता आला आणि एक जाणवलं की रिसर्च ग्रेट आहे पण कदाचित माझ्यासाठी नाहीये. त्यामुळे मी जेव्हा पुन्हा 3ऱ्या वर्षानंतर परत आले तेव्हा मी हे ठरवून आले की आता मी MSc किंवा PhD करणार नाही. मग आता काय करूयात? तर माझ्या समोर 2 पर्याय होते. LLBचाही पर्याय होता, MA करण्याचा पर्याय होता. LLB साठी मी ऍडमिशन घेतलं आणि ILS लॉ कॉलेजमध्ये मी दाखल झाले. पुण्यामध्ये आल्यानंतर UPSC किंवा स्पर्धा परीक्षाविषयी मला माहिती मिळाली. माझे काही क्लासमेट्स होते जे UPSCचा अभ्यास करत होते. त्यांच्याकडून मला स्पर्धा परीक्षांविषयी ऐकायला मिळालं. मी काही क्लासेसना भेटी दिल्या. त्यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. इंटरनेटवरून मी त्याच्याविषयी अधिक माहिती घेतली आणि मग माझ्या हे लक्षात आलं की आपण 1-1.5 वर्ष चांगला अभ्यास करून UPSC मध्ये जर अटेम्प्ट आपण क्लिअर करू शकलो तर आपल्याला या अशा प्रकारच्या पदांवरती जाता येणार आहे. म्हणजे UPSC हे IAS IPS आणि इतर अनेक पदांसाठी एकत्रितच परीक्षा घेतली जाते. आणि एक गोष्ट मला त्यातली खूप आवडली की तुम्ही डिसिजन मेकर असणार आहात. म्हणजे तुम्ही कोणत्याही क्षेत्रात गेलात, यापैकी कोणतंही सर्व्हिस तुम्हाला मिळाली तरी तुम्ही डिसिजन मेकर असणार आहात. आणि मला त्या गोष्टीनं मला खूप म्हणजे फॅसिनेट केलं आणि मी UPSC करायचं ठरवलं. मग पहिला अटेम्प्ट मी दिला तो LLB करत असताना दिला आणि त्या अटेम्प्ट मध्ये मी प्रिलिम्सही क्लिअर करू शकले नाही. पण माझ्या हे लक्षात आलं की मी ज्या विषयांचा चांगला अभ्यास करू शकले होते ते प्रश्न मी चांगले सोडवू शकले होते. त्यामुळे मी जर त्याचा चांगला अभ्यास केला तर मला यात यश मिळू शकेल अशी खात्री वाटली. आणि मग मी SISE मुंबईची एंट्रन्स दिली. त्यामध्ये 100 विद्यार्थ्यांना ते सिलेक्ट करतात, स्टायपेंड देतात, राहण्याची खाण्याची आणि कोचिंगची व्यवस्था मुंबईमध्ये होते. मग मी LLB अर्ध्यातून सोडलं आणि मी मुंबईला गेले SISE मध्ये आणि मग माझ्या 2nd अटेम्प्ट मध्ये मी UPSC क्लिअर केली.
सो आता ते करत असताना जेव्हा मेन्स नंतर आपण आपले सर्व्हिस प्रेफरन्सेस देतो, तर मी कधीच प्रत्यक्ष कुठल्या IAS किंवा IPS ला बघितलं नव्हतं किंवा एक्झॅक्टली ते काय प्रकारचं काम करतात हेही मला माहित नव्हतं. त्यामुळे जसं सर्व लोक देतात त्याप्रमाणे IAS हा माझा फर्स्ट प्रेफरन्स होता, IPS हा माझा सेकंड प्रेफरन्स होता आणि इतर सर्व्हिसेसचं माझं तत्कालीन जे ज्ञान होतं त्याच्यानुसार मी स्वतःचे प्रेफरन्सेस दिले होते. आणि मग माझा एकूण रँक आणि माझा प्रेफरन्स याच्या कॉम्बिनेशन मध्ये मला IPS ही सर्व्हिस मिळाली. त्यामुळे मी IPS व्हायचं असं कधीच ठरवलं नव्हतं. अगदी UPSC करताना सुद्धा मी नेमकं काय व्हायचं हे ठरवलेलं नव्हतं. परंतु आपण म्हणतो ना, कधी कधी आपण न ठरवता योग्य जागेवरती पोहोचतो. सो UPSC क्लिअर झाल्यानंतर तिकडे मसुरीमध्ये फाउंडेशन कोर्स झाला, मग हैदराबादमध्ये आमचा बेसिक कोर्स सुरू झाला आणि मग साधारणतः महिनाभरात सगळ्यांचे युनिफॉर्म्स वगैरे शिवून येतात. सो ज्या दिवशी मी पहिल्यांदा युनिफॉर्म घातला तेव्हा मला असं वाटून गेलं आणि ते आजतागायत वाटतंय की मी योग्य ठिकाणी आलेली आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. हा जर्नी तुमचा आता जसं तुम्ही सांगितलं, पण UPSC करताना पण काही अडथळे अर्थात आले असतील, कारण नगरसारख्या म्हणजे नगरमधल्या एका ग्रामीण भागातनं, ग्रामीण गावातनं तुम्ही येतायत. अशा वेळी ते अडथळे आणि आता नोकरीत तुम्ही स्थिरावला आहात म्हणजे सेवात या तुमच्या. सो त्या अडथळ्यांवर कशी मात तुम्ही केली, मला थोडंसं अभ्यासाच्या दृष्टीने जाणून घ्यायला आवडेल. कारण आता आपण बघतोय की स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे म्हणजे लाख काय 5-10 लाखांच्या घरात ती मुलं असतात, पण पोस्ट अवघ्या काही म्हणजे 1000, 2000, 5000 पोस्ट असतात, पण तयारी करणारे विद्यार्थी लाखोंच्या घरात असतात. अगदी. सो त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? कारण वर्षोनवर्ष आम्ही बघतोय की 10-10, 15-15 वर्ष मुलं फक्त तयारी करतात, पण ते एकही अटेम्प्ट त्यांच्याकडनं सुटू शकत नाही. अशा वेळी काय केलं पाहिजे आणि तुम्हाला स्वतःला काय अनुभव त्या बाबतीत आले? होय, तू जसं सुरुवातीला विचारलंस की तुम्हाला एक्झॅक्टली चॅलेंजेस काय आले, तर UPSC क्लिअर होईपर्यंत मी म्हणेन माझा सुदैवाने UPSCच्या अभ्यासाचा प्रवास हा खूप मर्यादित राहिलेला आहे. म्हणजे 1.5 ते 2.5 वर्ष मी दोन्ही अटेम्प्ट मिळून 1.5 ते 2.5 वर्ष मी UPSCचा अभ्यास केला. या काळातल्या अडथळ्यांविषयी किंवा ज्या मला अडचणी वाटल्या त्या काळात ते मी बोलतेच, पण मला तोपर्यंतचा जर्नी जो मला सगळ्यात चॅलेंजिंग वाटतो तो म्हणजे मला माझी दिशा ठरवता येत नव्हती. हा माझा सगळ्यात मोठा अडसर होता. ग्रामीण भागामध्ये काय होतं, आपण कुणाकडे तरी बघून काहीतरी करावं असे ऑप्शन्स तुमच्याकडे खूप मर्यादित असतात. म्हणजे माझ्या गावामधून किंवा माझ्या नातेवाईकांमधून, माझ्या बहीण भावंडांमधून काहीतरी वेगळ्या क्षेत्रामध्ये कोणीतरी असं केलंय असं मला तिथे दिसू शकत नव्हतं. माझ्या अगदी जवळच्या नातलगांपैकी आम्हाला म्हणजे काही लोक डॉक्टर झालेले होते, इंजिनियर झालेले होते परिचितांपैकी, किंवा DED, BEd, BSc, BA हे जे आपले पर्याय आहेत की जे आपल्याला माहिती असतात ते वगळता मला कोणताही नवं क्षेत्र मला माहित नव्हतं आणि जे उपलब्ध मला बघण्यासाठीची क्षेत्र होती त्यामध्ये मला रस वाटत नव्हता. सो अशा वेळेला जे मी 10वी-12वीच्या वेळेला की आता मी पायलट होऊ शकत नाही, तर मी पुढे काय केलं पाहिजे, तर मी काय केलं पाहिजे याचं मार्गदर्शनच मला नव्हतं. ती दिशा ठरवता येत मला दिशा ठरवता येत नव्हती आणि ती दिशा ठरवण्यासाठी मला आधी BSc करावं लागलं, त्याच्या रिसर्चचा अनुभव घ्यावा लागला, LLB करावं लागलं. मग जेव्हा मी पुण्यात आले तेव्हा मला स्पर्धा परीक्षा हा एक मार्ग सापडला आणि मी त्यावर पुढे जाऊ शकले. तर मला वाटतं ग्रामीण भागातल्या मुलांसाठी काही काळापर्यंत हा खूप मोठा अडसर होता. आता सुदैवाने इंटरनेट आहे आणि सगळीच माहिती सगळ्याच स्तरांवरती उपलब्ध आहे. मला वाटतं तरी सुद्धा जे डिटेल्ड मार्गदर्शन हवं ते ग्रामीण भागातल्या मुलांपर्यंत अजून पुरेसं पोहोचत नाही आणि त्यांना अशा वेळेला कुठल्या तरी गायडन्सची गरज भासते. हा ग्रामीण भागातला मोठा अडथळा. त्यातही मला आणखी एक विचारायचं, म्हणजे सॉरी मी मध्ये इंटरप्ट करते, पण मुलगी म्हणून आणखी काही अडथळा तुम्हाला आला का? म्हणजे तसं जाणवलं का की मुलगी आहोत म्हणून काही संधी कमी मिळतात? एकूणच म्हणजे घरापासून त्याची सुरुवात अर्थात होते, घरात, मग समाजात आणि मग पुढे आता करिअरमध्ये, असं कुठे जाणवलं? या बाबतीत अश्विनी मी खूप सुदैवी होते, कारण माझे आई आणि वडील ह्या दोघांनीही, आम्ही 3 भावंड आहोत, 2 बहिणी आणि 1 भाऊ, आमच्यामध्ये त्यांनी कधीही तुझा भाव केला नाही, कधीच नाही. उलट मी सगळ्यात मोठी असल्यामुळे माझ्या म्हणण्याला, माझ्या मतांना बाकीच्या 2 छोट्यांपेक्षा कायम अधिक महत्व राहत आलेलं आहे. आणि म्हणजे मी खरंच फक्त त्यासाठी मी देवाचे आभारच मानले पाहिजे की असे पालक मला मिळाले आणि तेही अशा परिस्थितीमध्ये मिळाले जेव्हा माझ्या आजूबाजूची परिस्थिती मात्र अशी नव्हती. म्हणजे असं जर म्हणायला गेलं तर इयत्ता 6वी मध्ये माझ्या पहिल्या मैत्रिणीचं लग्न झालेलं आहे. इयत्ता 6वी मध्ये काय कळत असतं त्यावेळी,
मुलांना. आणि मी जेव्हा ग्रॅज्युएशन करत होते आणि एक वेळेला बस मधून मी खाली उतरत होते, तेव्हा मी दुरून तिला पाहिलं, तिच्या हातात त्यावेळेला 2 मुलं होती. अशी परिस्थिती आजूबाजूला, म्हणजे इथं पासून वरची परिस्थिती असताना माझ्या आई वडिलांनी मात्र मला कोणत्याच संधी नाकारल्या नाहीत. उलट मला प्रत्येक निर्णयामध्ये साथ दिली, माझ्यावरती विश्वास ठेवला. त्या काळी अशी परिस्थिती होती की बायोटेक्नॉलॉजी हे माझ्या आई वडिलांनाही माहित नव्हतं. जसं मी सांगितलं की तो महाराष्ट्रासाठीच नवीन विषय होता. आय एम द 4th बॅच. सो फार कोणाला माहित नव्हतं हा काय विषय आहे, याचं काय पुढे भविष्य आहे. मी ते करायचं ठरवलं, आई वडिलांनी मला त्यामध्ये सपोर्ट केला. नंतर मी त्यावेळेला गावाकडची आपली जुनी मंडळी मला विचारायची की आता तू हे करतेस म्हणजे तू काय होणार आहेस. तर मी त्यांना सांगायचं मी शास्त्रज्ञ होणार आहे. मग मी सांगायला सुरुवात केली की मी वकील होणार आहे. तरी माझ्या वडिलांनी मला, आई वडिलांनी सपोर्टच केला. नंतर मी म्हणायला लागले मी कलेक्टर नाही तर SP होणार आहे. तेव्हा लोक हसायचे माझ्यावर पण आणि आई वडिलांवर पण. म्हणजे टप्प्याटप्प्याने बदलत गेलं ते. पण माझ्या आई वडिलांनी कुठेच माझी साथ सोडली नाही. प्रत्येक वेळेला त्यांचा एकच प्रश्न असायचा, बेटा तू नक्की चांगला विचार केलायस ना, तुला वाटतंय ना खात्री की तुला हे आवडतंय म्हणून. इतक्यांदा बदलून सुद्धा ते माझ्या सोबत उभे राहिले. खूप विरोध होत असताना, खूप क्रिटिसिझम होत असताना, त्यांना प्रश्न विचारले जात असताना सुद्धा ते माझ्या सोबत उभे राहिले. माझं जेव्हा शिक्षण चालू होतं तेव्हा माझ्या चुलत छोट्या बहिणींची सुद्धा लग्न व्हायला सुरुवात झाली होती. त्यांना हे प्रश्न विचारले जात होते की तुम्ही मोठी मुलगी सोडून ह्यांची कशी लग्न करता म्हणून. इथपासून प्रश्न होते. बट दे सपोर्टेड मी. सो आय वॉज लकी इनफ. बट माझ्या आजूबाजूला असणाऱ्या सगळ्याच मुली इतक्या नशीबवान नव्हत्या. जसं मी एक उदाहरण सांगितलं की इतक्या कमी वयात तिचं लग्न झालं. खूप मुलींना त्यांना पाहिजे त्या क्षेत्रामध्ये नाही जाता आलं. पण त्याचं कुठे प्रेशर यायचं तुम्हाला, म्हणजे अभ्यास करताना? मला पॉझिटिव्ह प्रेशर यायचं त्याचं. बरं. प्रेशर जरूर होतं, पण मी त्याचा माझ्या अभ्यासावरती सकारात्मक परिणाम झाला. त्यामुळे मी त्याला पॉझिटिव्ह प्रेशरच म्हणेन. कधीतरी असं जर झालं की मी फोनवरती बोलताना माझा आवाज खोल गेलाय किंवा मी रडवेली आहे असं माझ्या आई वडिलांना जाणवलं, तर माझे वडील तर स्पेसिफिकली म्हणायचे, बेटा आम्ही तुला का शिकवतोय, तुला खूप मोठी नोकरी लागावी, खूप चांगला पगार मिळावा म्हणून नाही शिकवत आम्ही तुला. आमची जबाबदारी आहे की एक चांगला नागरिक आम्ही या देशाला द्यावा. हे आमचं मूल आहे, ते एक चांगलं नागरिक घडलं पाहिजे. त्यासाठी त्याला एक बेसिक शिक्षण चांगलं असलं पाहिजे. म्हणून तुला आवडेल त्या क्षेत्रामध्ये तू शिक्षण घेत आहेस, म्हणून तू याचं वर्डन घेऊ नकोस की आपल्याला इतके मार्क्स पडतील का, तितके मार्क्स पडतील का. हे माझ्या वडिलांचे वाक्य आहेत जेव्हा मी मेन्सचे पेपर लिहित होते. आणखी काय पाहिजे असतं. सो आय वॉज लकी इनफ. पण ग्रामीण भागातल्या, अर्थात मी माझं उदाहरण देऊन ग्रामीण भागातल्या सगळ्याच मुलींचं असं वास्तव आहे हे म्हणणं चुकीचं राहील. त्यांना अनेक चॅलेंजेस आहेत. त्यांना आजही, इनफॅक्ट मी जे सुरुवातीला म्हणाले की UPSC मला का करावं असं वाटलं, कारण मी डिसिजन मेकर होणार होतो. म्हणजे डिसिजन मेकिंगचं एवढं आकर्षण मला का होतं, कारण माझ्या आजूबाजूच्या मुलींना कोणतंच डिसिजन मेकिंगचं स्वातंत्र्य नसलेलं मी बघितलेलं आहे. शिक्षण बंद झालं तर करायचंय का बंद हे काही त्यांच्या हातात नव्हतं. लग्न करायचं ठरलं, आता करायचंय का, कोणाशी करायचंय हे ठरवण्याचं स्वातंत्र्य नव्हतं. हे माझ्या आजूबाजूला बघतच मी मोठी झालीय. त्यामुळे मला आपण डिसिजन मेकर होणार आहोत, आणि स्वतःसाठीच नाही तर आपलं जे ज्युरिस्डिक्शन असणार आहे, आपलं जे कार्यक्षेत्र असणार आहे त्यासाठी होणार आहोत. त्याचं मला खूप ते फॅसिनेटिंग वाटलं मला. बरं. पहिल्यांदा ही वर्दी जेव्हा घातली तुम्ही, त्यावेळेच्या काय फिलिंग्स होत्या आणि पहिली पोस्टिंग तुमची काय होती? मी ट्रेनिंग मध्ये असताना जसं सांगितलं की साधारणतः जानेवारी 2013 मध्ये मी पहिल्यांदा युनिफॉर्म अंगावरती चढवला असेल, आणि मला ते खूप प्राऊड फिलिंग आहे. म्हणजे त्याचं शब्दात वर्णन होऊ शकत नाही. आणि जसं मी सांगितलं आधीच की ते घातल्यानंतर मला एकदम असं पक्क वाटलं की आपण योग्य जागेवरती पोहोचलेलो आहोत. आपण न ठरवता सुद्धा या सर्व पोहोचलो, आपण बरोबर आलेलो आहोत. आणि मग त्यानंतर माझं प्रशिक्षण पुढे वर्षभर चाललं, आणि फेब्रुवारी 2014 ते डिसेंबर 2014 या काळामध्ये माझं डिस्ट्रिक्ट ट्रेनिंग वगैरे सगळं झाल्यानंतर माझी पहिली पोस्टिंग ASP असिस्टंट सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस म्हणून परतूर, जिल्हा जालना या ठिकाणी झाली. आणि तिथे साधारणतः मी 1 वर्ष काम केलं, आणि मग माझी पुढची पोस्टिंग पुण्यामध्ये CID या ठिकाणी झाली. पुरुषांची मक्तेदारी असलेलं हे क्षेत्र, म्हणजे अजूनही याच्याकडे आपण बघतो, जेवढ्या संख्येनं पुरुष कर्मचारी अधिकारी आहेत पोलीस या क्षेत्रात, तेवढ्या महिला तितक्या संख्येनं नाहीये. अशा वेळी काम करताना, म्हणजे अगदी सुरुवातीपासून तुमच्या पहिल्या पोस्टिंग पासून ते अगदी आतापर्यंत काय काय बरे वाईट अनुभव आले, आणि असा अनुभव जो कायम लक्षात राहणार आहे? खूप अनुभव आहेत खरं तर, आणि मी म्हणेन की मेजॉरिटी चांगले अनुभव आहेत. सो माझा परतूरमध्ये काम करतानाचा असा अनुभव होता की
त्यावेळेला महिलांची ओव्हरऑलच पोलीसमध्ये असण्याची संख्याच खूप कमी होती. म्हणजे अगदी कॉन्स्टेबलरी लेवललाही कमी होती. म्हणजे ज्या भागात मी ASP होते तिथे फार कमी पोलीस अधिकारी किंवा अंमलदार तिथल्या लोकांनी बघितलेले होते. त्यामुळे त्यांची सुरुवातीला प्रश्नचिन्हांकित असायचं त्यांचं आपल्याकडे बघणं की ह्यांना हे जमेल का, किंवा एखादं अपील आपण केलं तर मग ते आपण का ऐकायचं किंवा असं. किंवा आमच्या सुद्धा काही अधिकारी आणि अंमलदारांचा असा दृष्टिकोन मला जाणवायचा की म्हणजे उदाहरणार्थ आपण ह्यांची लिडरशिप मान्य करावी का, असं थोडं प्रश्नांकित ते असायचे. पण साधारणतः महिनाभरात जसं जसं आपण काम करत गेलो आणि आपण स्वतःला सिद्ध करत गेलो, आपल्याला रिझल्ट्स येत गेले, किंवा एखादी गोष्ट करण्यामागच्या आपल्या भावना किती स्वच्छ आहेत हे लोकांना कळत गेलं, तसे तसे ते सगळे जे शंकांचं मळब आहे ते दूर होत गेलं, चित्र स्पष्ट होत गेलं आणि मग अप्रिसिएशन मिळायला सुरुवात झाली. सो मला वाटतं महिलांच्या बाबतीत या 2 गोष्टी घडतात. एक म्हणजे सुरुवातीला जेव्हा पहिल्यांदाच कोणीतरी महिला तिथे काम करायला येते, त्या पदावरती येते, तेव्हा तिला प्रश्नचिन्हांकित मुद्रेने पाहिलं जातं. आणि जेव्हा ती चांगलं करते तेव्हा तिच्या म्हणजे पुरुष सहकार्याचं झालं असतं त्याहून जास्त अप्रिसिएशन तिथे होतं. सो हे दोन्ही आहे. अर्थात दोन्ही नाही व्हायला पाहिजे, त्याला समानता म्हणता येणार नाही, पण असं होतं. इफ यू आर एबल टू प्रूव्ह युअर सेल्फ यू आर अप्रिशिएटेड इवन मोर, बट देन प्रायमा फेसी यू आर नॉट लुक्ड अप न्यूट्रली. आधी प्रश्नचिन्हाने बघितलं जातं. आणि ज्या ज्या ठिकाणी पूर्वी महिलांनी काम केलंय, चांगलं काम केलंय, तिथला समाज मात्र तुम्हाला न्यूट्रली पाहतो, तो वेलकमिंग असतो. म्हणजे पुणे असेल, सातारा असेल, सोलापूर असेल, पूर्वी इथे महिला अधिकाऱ्यांनी काम केलेलं होतं, मुंबई असेल. सो तिथे काम करताना मला असं क्षणभरही ते जाणवलं नाही की मला कोणी प्रश्नचिन्हांकित मुद्रेनं पाहत आहे किंवा मी काहीतरी वेगळं केलं म्हणून मला कोणी काही वेगळं. इफ इट इज वर्थ अप्रिशिएटिंग इट वॉज सेम फॉर बोथ मेल अँड फिमेल ऑफिसर्स. सो आपल्याला जे दुरून असं वाटतं की हे मेल डॉमिनेटेड सिस्टीम आहे आणि इथे महिलांना स्वतःची सिस्टीम कशी वागणूक देत असेल आणि लोक कशी वागणूक देत असतील, तर माझा अनुभव त्यामध्ये खूपच चांगला राहिलेला आहे. जसं मी सांगितलं, अगदी क्वचित कुठल्या पोस्टिंगमध्ये सुरुवातीला प्रश्नचिन्ह आणि मग काही काळाने त्याचं रूपांतर अप्रिसिएशन असंच झालेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र हे खूप प्रागतिक राज्य आहे, यामध्ये आपल्याला असा त्रास पाहावा लागत नाही. परंतु काही आमच्या महिला अंमलदार आणि अधिकाऱ्यांशी बोलत असताना मात्र त्या रँकवरती काम करणाऱ्यांच्या अडचणी थोड्याशा वेगळ्या जाणवतात. त्यांना मात्र असं वाटतं अनेक वेळेला की जेव्हा एखादा तक्रारदार येतो तेव्हा त्याला जास्त कॉन्फिडन्स असतो मेल काउंटर पार्ट जे आहेत त्यांचे, कॉन्स्टेबलरीमध्ये असू दे किंवा PSI रँक असू दे, API रँक असू दे. तर काही जणींचा अनुभव मला असा शेअर झालेला आहे त्यांच्याशी इंटरॅक्शन करत असताना. त्यामुळे डिपेंड्स, बट मला असं वाटतं की परिस्थिती झपाट्यानं बदलतीये, झपाट्यानं आपण इक्वॅलिटीकडेच वाटचाल करत आहोत आणि कदाचित काही वर्षांनंतर आपल्याला असा प्रश्नही पडणार नाही. हो, तसं झालं तर चांगलंच अर्थात असणार आहे. आतापर्यंत तुम्ही सांगितलं म्हणजे लग्नापर्यंत आई वडिलांचा पाठिंबा आणि त्या जोरावर अर्थात तुम्ही हे सगळं करू शकलात. त्यानंतर जेव्हा जोडीदार निवडायचा होता तर त्यावेळी काय गोष्टी अशा ठरवल्या होत्या की आपला जोडीदार कसा असावा, त्याने काय गोष्टी समजून घेतल्या पाहिजे? म्हणजे सर्वसामान्य मुलींना जसं वाटतं त्या काही काही स्वप्न रंगवत असतात, तसं ऑफिसर म्हणून वेगळ्या काही गोष्टी तुम्ही ठरवल्या होत्या डोक्यामध्ये. काय बघितलं तुम्ही? आता अश्विनी, ह्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे आय वॉज सो फोकस्ड. म्हणजे मी याच्यामध्ये अगदीच काही अतिशयोक्ती करत नाही. मी इतकी फोकस्ड होते की मी ह्या विषयाचा विचारच केलेला नव्हता. आणि मला असं वाटतं की ही माझी कमिटमेंट होती माझ्या कुटुंबाशी आणि माझ्या कुटुंबाची माझ्याशी, की आम्ही एकमेकांसाठी अगदीच पुरेपूर आहोत. म्हणजे मी कधी UPSC म्हणजे जोपर्यंत मी लग्नाचा निर्णय घेतला नाही तोपर्यंत मी कधी अशी स्वप्न रंगवली नाहीत. आता माझे जे जोडीदार आहेत किशोर, त्यांनी मी UPSCचा पहिला अटेम्प्ट दिला त्यावेळेला मला लग्नासाठी विचारलं होतं. ते तेव्हा दिल्लीमध्ये प्लॅनिंग कमिशनला होते आणि मी UPSCचा पहिला अटेम्प्ट देत होते, म्हणजे देणार होते जस्ट त्या टप्प्यावरती. सो आय वॉज सो फोकस्ड. मी त्यांना सांगितलं की नाही, माझ्या डोक्यामध्ये असा काहीही विचार आता सुरू नाही, माझ्या समोर एक ध्येय आहे आणि मला ते गाठायचंय. माझ्या कुटुंबाचा माझ्यावर खूप विश्वास आहे. मी आता माझा पूर्ण वेळ हा केवळ अभ्यासासाठी देऊ शकते. म्हणजे एका प्रकारे मी त्यांना नकार कळवला होता. आणि त्यानंतर मग मी माझा फर्स्ट अटेम्प्ट झाला, तो मी क्लिअर नाही करू शकले. मग मी मुंबईला गेले, मी माझा सेकंड अटेम्प्ट दिला. त्यामध्ये जेव्हा माझं इंटरव्ह्यू साठी सिलेक्शन झालं
त्या टप्प्यावरती त्यांनी पुनश्च मला एकदा विचारलं आणि त्यांचं एक खूप दीर्घ पत्र होतं. म्हणजे त्या मध्यंतरीच्या काळात जेव्हा मी माझे फोन नंबर्स बदलले होते आणि मी कोणाच्याही संपर्कात नव्हते, कारण मला अभ्यासावर फोकस करायचं होतं. सो त्या काळात त्यांनी माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाहीयेत, मग त्यांनी मला एक दीर्घ पत्र लिहिलं होतं. म्हणजे अनेक पत्र एका वहीत लिहिलेली होती म्हणून दीर्घ पत्र. आणि मग ते सिलेक्शनच्या काळात एकदा त्यांचं पुण्याला येणं झालं. आमचे काही कॉमन फ्रेंड्स होते आणि कुठेतरी आमची पुन्हा एकदा भेट झाली आणि त्यांनी मला ते पत्र दिलं. त्या पत्रामध्ये मी वाचलं आणि मला 2-4 गोष्टी त्यातल्या खूप भावल्या. त्यामध्ये खूपच लेंदी पत्र होतं ते, पण मी त्यातल्या 2-3 गोष्टी सांगेन. एक गोष्ट ही होती की म्हणजे तुझं कुठलंही क्षेत्र असेल, तू कोणत्याही क्षेत्रात पुढे असशील, पण तुला स्वातंत्र्य देणारा मी कोण? तुझं स्वातंत्र्य हे तुझंच आहे. तू जे काही करशील त्यामध्ये मी तुझ्यासोबत उभा असेल. हे पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी पहिल्यांदा विचारलं आणि नंतर हे दुसऱ्यांदा पत्र माझ्या हातात दिलं. ह्या मधला जो काळ आहे तो काही वर्षांचा होता. 1.5 वर्ष प्लस हा काळ होता. सो ते दुसरं होतं की मला अनेकदा असं वाटतं, आता घरच्यांकडून त्यांनाही तेव्हा लग्नासाठी विचारणा वगैरे होत होती की मला घरचे विचारतात लग्नासाठी, मग मी त्यांना काहीतरी कारण सांगून मी ते पोस्टपोन करतो वगैरे वगैरे. आणि अनेकदा मला असं वाटतं की माझा संपर्क होऊ शकत नाहीये, माझ्या ईमेलला उत्तरं येत नाहीयेत, माझा फोन लागत नाहीये, परंतु तुला सहजासहजी मिळवण्यात काय मजा आहे? यू आर वर्थ टेकिंग ऑल दिस एफर्ट्स, असा त्याचा हे होता. सो ह्या 2 गोष्टी मला खूप भावल्या. मला असं वाटलं की कदाचित आता आपण इंटरव्ह्यूला जाणार आहोत, आपण इंटरव्ह्यूतून सिलेक्ट झालो तर कदाचित आपल्यासाठी कुठलंही स्थळ येऊ शकेल किंवा आपल्यासाठी लग्नाला, पण ते लग्न एका अधिकाऱ्याचं असेल. बरोबर. आज मी काहीच नाहीये आणि जेव्हा पहिल्यांदा विचारलं तेव्हाही मी काही नव्हते. बरोबर. त्यावेळेला जी व्यक्ती माझ्या येईल त्या क्षेत्रात माझ्या सोबत उभा राहायला तयार होती आणि त्याही वेळेला मी त्याला इतकी वर्थ वाटत होते की आपण ह्याच्यासाठी संघर्ष केला पाहिजे, वाट पाहिली पाहिजे. सो मला ती गोष्ट अपील झाली आणि त्या टप्प्यावरती मी हो म्हणाले. म्हणजे काय, मी त्यांना सांगितलं की तुम्ही माझ्या घरी येऊन भेटा. आणि मी आई बाबांना सांगितलं की असा एक मुलगा आहे, तो माझा परिचित आहे, त्यांनी मला आधी पण विचारलं होतं आणि मला असं वाटतंय की तुम्ही त्याचा विचार करावा. सो माझं हो म्हणणं म्हणजे हे असं की घरच्यांना सांगणं आणि त्यांना सांगणं की घरी जाऊन भेटा म्हणून. आणि मग पुढे इंटरव्ह्यूला माझी आई दिल्लीला माझ्या सोबत आली आणि हे त्यावेळेला दिल्लीतच होते. सो ह्यांची त्यावेळेला तिथं भेट झाली. सो आतमध्ये युपीएससीचा माझा इंटरव्ह्यू सुरू होता आणि बाहेर किशोरचा इंटरव्ह्यू माझी आई घेत होती. हे त्यांचेच वाक्य आहेत ऍक्च्युली. त्यांनी माझ्या लग्नाची गोष्ट नावाचं एक छान स्टोरी 2012 मध्ये लिहिली होती. ती अनेक ठिकाणी रिप्रिंट झालेली आहे आणि हे त्यांचं वाक्य आहे की तेजूचा आतमध्ये इंटरव्ह्यू सुरू होता आणि माझा बाहेर इंटरव्ह्यू सुरू होता. मग ते झालं आणि माझ्या आईला सुद्धा त्याचा स्वभाव आवडला आणि मग माझ्या आईने त्याला इन्व्हाइट केलं की तुम्ही घरी या आणि मग ते घरी आले. सो ह्या सगळ्या टप्प्यावर जे आपण स्वप्नरंजन म्हणतो ना, तसं मी कधीच केलं नव्हतं. अजिबात स्वप्नरंजन केलं नव्हतं. पण मी स्वप्नरंजन केलंही असतं तर त्यापेक्षा चांगला जोडीदार मला मिळालाय असं मी खात्रीनं आज सांगू शकेन. क्या बात आहे, क्या बात आहे. पोलीस म्हटलं की कडक वर्दी, फिटनेस हा आलाच. त्यामुळे अर्थात तुम्ही तुमचा फिटनेस कसा राखतात हे सुद्धा जाणून घ्यायला आवडेल आम्हाला. या निमित्ताने मला फिटनेस आणि हेल्थ या 2 गोष्टींवरती बोलायला आवडेल. आपल्याला वाटतं फिटनेस आणि हेल्थ हे एकच आहे का, पण आमच्या एका मित्रानं मला हे खूप छान एक्सप्लेन केलेलं की फिटनेस म्हणजे आपल्याला जे बाहेरून दिसतं. म्हणजे आपल्याला अनेकदा न्यूज बघायला मिळते बघा, ट्रेडमिलवर धावता धावता कोसळला, हार्ट अटॅक आला, वेट लिफ्टिंग करता करता हार्ट अटॅक आला, पण तो तर एकदम छान मस्क्युलर स्लिम ट्रिम असतो. मग त्याला असं का होतं? कारण त्याची फिटनेस चांगली असते पण कदाचित हेल्थ चांगली नसते. आणि काही लोक असे असतात की जे बाहेरून दिसताना कदाचित आपल्याला वाटणार नाही की हे म्हणजे खूप फिट आहेत किंवा आपल्या ज्या फिटनेसच्या व्याख्या आणि चौकटी आहेत त्या मापदंडात ते बसत नसतील, परंतु ते व्यवस्थित जीवनमान त्यांचं सुरू असतं, त्यांना कुठलाही व्याधी विकार नसतो, त्यांना सगळं व्यवस्थित छान सुरू असतं त्यांचं. सो मला वाटतं फिटनेस आणि हेल्थ ह्या दोन्हीही गोष्टी आपल्याला फोकस केल्या पाहिजे. कोणती तरी एक गोष्ट आपण फोकस केली तर कुठल्या तरी, कदाचित हेल्दी व्यक्ती हे स्टॅमिनावरती कॉम्प्रोमाइज करत असेल का, किंवा फिट व्यक्ती जी आहे ती त्याच्या इनर हेल्थवरती कॉम्प्रोमाइज करत असेल का. आणि पूर्वी आपण एखादी व्यक्ती म्हणजे 2च डायमेन्शन्स म्हणायचो की एखादी व्यक्ती फिट कधी म्हणायची तर तो जर फिजिकली फिट असेल, मेंटली फिट असेल, पण ऍक्च्युली त्याचे 5 डायमेन्शन्स आहेत. ती व्यक्ती फिजिकली फिट पाहिजे, मेंटली फिट पाहिजे, सोशली फिट पाहिजे, इमोशनली फिट पाहिजे आणि स्पिरिच्युअली फिट पाहिजे.
तर त्याला आता फिट म्हटलं जातं. हे नवीन 3 डायमेन्शन्स आता ह्या गोष्टीला ऍड झालेले आहेत. त्यामुळे माझी स्वतःची फिटनेस बघायचं झालं तर मी व्यायाम करण्याचा प्रयत्न करते. मला तो दररोज शक्य होत नाही किंवा काहीतरी एकाच प्रकारचा तो शक्य होत नाही, परंतु तो जसा शक्य होईल तसा तो करण्याचा माझा प्रयत्न असतो. त्यापैकी माझा छंद आहे ट्रेकिंग. तो मला जसं जमेल तसं वर्षातून एखादा का होईना ट्रेक करण्याचा माझा प्रयत्न असतो. त्याने आपण स्वतःचा स्टॅमिना टेस्ट करत राहतो की आपण कुठे कमी झालोय का, मागच्या वर्षीच्या मानाने यावेळेला काही गडबड झाली आहे का, आणि मग थोडं कॉन्शियस होऊन आपण त्यावरती काम करायला सुरुवात करतो. हेल्थच्या बाबतीमध्ये आपलं फूड हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही जितकं चांगलं हेल्दी घरचं जेवाल तेवढं तुम्ही जास्त हेल्दी राहण्याचे जास्त चान्सेस असतात. माझ्या केसमध्ये माझं एक ड्रॉबॅक पण आहे यामध्ये. मला गोड खायला खूप आवडतं. खूप गोड खाऊ शकते मी. म्हणजे आवडीचा पदार्थ गोड? मला गोड सगळेच पदार्थ आवडतात. त्यात पण सगळ्यात जास्त आईच्या हातची पुरणपोळी अर्थात, कारण त्याची सर कशालाच येत नाही. पण तसं मला कोणत्याच स्वीटचं वावडं नाहीये. काहीही स्वीट खाऊ शकते, मोठ्या प्रमाणात खाऊ शकते. म्हणजे पूर्ण कुटुंब मिळून खाईल तेवढं मी एकटी खाऊ शकते. सो ही एक गोष्ट आहे, पण ती चुकीची आहे हे मला माहितीये. त्यामुळे मी ती भरपूर कंट्रोल करण्याचा माझा प्रयत्न असतो. आणि कधी कधी असं होतं मात्र की तो अगदीच कंट्रोल सुटतो, आणि कधी कधी काही काळासाठी तो व्यवस्थित सुरू असतो. सो आय एम वर्किंग ऑन दॅट. त्यामुळे आता जी व्यक्ती स्वतःच त्यावरती काम करत आहे त्याने इतरांना हेल्थ टिप्स काय द्याव्यात. पण मी फक्त या निमित्ताने एवढंच म्हणेन की चांगलं फूड घेणं, आणि आपल्याकडे जे म्हणतात अति सर्वत्र वर्जयेत. सो अति कोणताच पदार्थ खाणं योग्य राहणार नाही. मी पण कंट्रोल करतेय. जर ऐकणारे पण कुठला पदार्थ अतिसेवन करत असतील तर त्यांनी पण कंट्रोल करावा. तुमचं क्षेत्र अर्थात हे धावपळीचं क्षेत्र आहे. म्हणजे येण्याच्या वेळाने, जाण्याच्या वेळाने, काहीच, आणि खाण्यापिण्याच्याही वेळाने, असं सगळं असताना अर्थात आता कुटुंब आहे, तुमचे पती, तुमची मुलगी, यांना कसा वेळ देता? म्हणजे ते कसं मॅनेज करता? ते खूपच म्हणजे कठीण आहे ऍक्च्युली. पण इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे, आणि काही रिसर्चने पण ती पुढे आलेली आहे, की अनुभवाने तुम्हाला वर्क लाईफ बॅलन्स करता येत नाही. तो प्रयत्नपूर्वकच करावा लागतो. म्हणजे असं काही नाही की आता तुम्ही आत्ताच सर्व्हिसमध्ये आलेला आहात आणि म्हणून तुम्हाला ते जमत नाहीये. काहींना तो पहिल्या दिवसापासूनही जमेल, काहींना रिटायरमेंट पर्यंतही जमणार नाही. सो ही प्रयत्नपूर्वक करायची गोष्ट आहे. माझ्या दृष्टीने प्रयत्न हा असतो. माझा पण असू दे किंवा किशोर आहेत त्यांचाही हा प्रयत्न असतो, कारण त्यांचाही बऱ्यापैकी बिझी डे असतो, की आम्ही जेव्हा एकत्र असू तेव्हा आपण क्वालिटी टाइम कसा देऊ शकतो एकमेकांना. क्वालिटी म्हणजे पूर्ण इन्व्हॉल्वमेंटने कसा देऊ शकतो. म्हणजे उदाहरणच जर द्यायचं झालं तर सर्वांनी मिळून एकत्र टीव्ही पाहणे हा काही क्वालिटी टाइम असू शकत नाही, किंवा सगळ्यांनी आपला मोबाईल पाहणे हा काही क्वालिटी टाइम असू शकत नाही. मग त्या एकत्र असण्याला काही अर्थ नाही. सो तुम्ही जर खरंच एकत्र आहात तर मग तो 100% इन्व्हॉल्वमेंटने कसं करता येईल. काही ऍक्टिव्हिटी सोबत करता येईल का, गप्पा मारता येतील का. मग मुलीच्या बाबतीमध्ये अगदी कधी मी आले आणि ती झोपलेली जरी असेल तो कधीतरी दिवसभरात आमचा फोन होणार की बाबा आज तुझा दिवस कसा होता, शाळा कशी होती. सो या निमित्ताने माझ्या मुलीचा मूड कसा आहे, इज शी हॅपी, शी इज इन ट्रबल, हे मला कळत राहतं. आणि मग त्या दृष्टीने मला तिच्याशी बोलता येतं. तर म्हणजे क्वालिटी टाइम हा एकच त्यावरती पर्याय आहे. कारण क्वांटिटी किती असेल हे माझ्या हातात नाहीये, पण क्वालिटी किती असेल हे माझ्या हातात. वेळ मिळेल तितका क्वालिटी टाइम म्हणून हे करणं. बरं. आणि अशा सगळ्यामध्ये म्हणजे तुमचं हे सगळं धकाधकीचं शेड्यूल असतानाही स्वतःसाठी वेळ काढणं, तो माणूस एखादा छंद असेल त्यासाठी आवर्जून माणूस काहीतरी वेळ काढतो आणि थोडा रिलीफ आपल्याला होतो. तसा तेजस्वी सातपुते यांचा आवडीचा छंद कुठला? माझे खूप छंद आहेत ऍक्च्युली. मला खूप गोष्टी करायला आवडतं. मला ट्रेकिंग करायला आवडतं. मी ते वर्षातून 1-2दा तरी करण्याचा प्रयत्न करते. मला चित्र काढायला खूप आवडतं. पेंटिंग्स मी करते. मग मी आणि मुलगी मिळून जसा वेळ मिळेल तसं पेंटिंग करत असतो. सोलापूरमध्ये माझं जे आतापर्यंतचं काढलेलं सगळ्यात मोठं पेंटिंग आहे, ते पेंटिंग मी 2 महिने काढत होते. प्रत्येक 15 मिनिट मिळाले की रंग भरायचा, पुन्हा 15 मिनिट कधी दुसऱ्या दिवशी मिळतील, 2 दिवसांनी मिळतील तेव्हा त्याच्यात रंग भरायचा. असं माझं ते पेंटिंग 2 महिने चालू होतं. पण मला त्यांनी तेवढाच आनंद दिला. म्हणजे दररोज 15 मिनिटं ते करणं हे माझ्यासाठी स्ट्रेस रिलीफ होता खूप मोठा. तसंच मला गाणे गायला आवडतं. गुणगुणत असते. ते करण्यासाठी मला असा वेगळा वेळ काढावा लागत नाही. आय कॅन जस्ट डू इट एनीवेअर एनी टाइम. मला गाणी ऐकायला खूप आवडतं. जेव्हा मी प्रवास करत असते एका जागेवरून दुसरा, मग ते 3 मिनिटं असो, 10 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिट, माझ्याकडे हेडफोन्स असतात, मी ते ऐकत असते. किंवा गाडीमध्ये FM वरती मी गाणी ऐकत असते. त्याने मला खूप छान वाटतं. मला स्वयंपाक बनवायलाही खूप आवडतं.
वा. पण त्याच्यासाठी मात्र तुम्हाला साधन सामग्री, किचन आवश्यक आहे आणि वेळही आवश्यक आहे. आणि वेळ म्हणजे ती ठराविक वेळ आवश्यक आहे बुकेची, कधी करून उपयोग नाही. त्यामुळे ते मला खूप कमी करायला संधी मिळते मला. पण जेव्हाही संधी मिळते तेव्हा मला म्हणजे स्वयंपाक बनवायला खूप आवडतं. आणि मला एक जाणवतं की स्वयंपाक बनवणं हे काही सोपं काम नाही. दुसरी गोष्ट ती कला पण आहे आणि तुम्हाला 100% जीव ओतून ते करावं लागतं. अगदी लक्ष ठेवावं लागतं. ते किती अगदी प्रमाणातच शिजलं पाहिजे, प्रमाणात वस्तू पडल्या पाहिजे. त्यामुळे मला ते खूप आवडतं आणि त्या निमित्ताने मी म्हणजे सगळ्या गृहिणींचा खूप आदर करते मी, कारण त्या खूप कठीण काम करत असतात. खूप कठीण आहे घर सांभाळणं. सो असे हे माझे काही छंद. पण तुमचा म्हणजे तुम्हाला काय बनवायला आवडतं स्वयंपाकात? कुठला पदार्थ तुम्हाला बनवायला आवडतो आणि अर्थात तुम्ही केलेला तुमच्या घरच्यांना खायला आवडतं? मला नवनवीन पदार्थ बनवायला आवडतात. म्हणजे घरात विनोदाने माझ्या घरचे असं पण म्हणतात की आता त्यांनी सांगितलं जरी ना की ही गोष्ट मागच्या वेळेसारखी कर, तरी पण माझी ती मागच्या वेळेसारखी होत नाही. काहीतरी बदल, नवीन रेसिपी, नवीन बदल असतात. कारण त्याच्यात म्हणजे माझ्या मूळतः स्वभावात प्रयोगशीलता असल्यामुळे इथे असेल. आय डोंट नो, काहीतरी नवीन. की मी आधी केलं तसं सेम मला ते करावंसच वाटत नाही, किंवा शक्यतो मला तो सेम पदार्थही पुन्हा करावासा वाटत नाही. मला नवीन करावासा वाटतो. सो दरवेळेला काहीतरी नवीन नवीन पदार्थ असतात. त्याने मला जास्त शिकायला मिळतं. कारण तुम्ही भलेही वाचून रेसिपी बनवत असाल, पण तुम्ही जेव्हा एकदा ती बनवता तेव्हा तुम्हाला ती यायला लागते. बरोबर. सो आणि माझ्या घरचे दे आर काइंड इनफ. मी बनवलेलं काहीही ते वाहवा करून खातात. त्यामुळे माझी प्रेरणा टिकून राहते. आतापर्यंत आम्ही तुम्हाला युनिफॉर्म मध्येच बघत आलोय. अर्थात म्हणजे सगळे फोटोज असू देत किंवा वेगवेगळ्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून आणि अर्थात फील्डवर सुद्धा, तर युनिफॉर्मवरच आम्ही तुम्हाला बघितलंय. या व्यतिरिक्त तुम्हाला कुठला अटायर जास्त आवडतं? म्हणजे काय आवडतं ड्रेस मध्ये घालायला? मला रुटीन मध्ये तर मला साडी घालायला आवडते, पण अर्थात तिच्यासाठी ते वेळ आणि ते सगळं. मग पंजाबी ड्रेस हा एक कायम कम्फर्टेबल ऑप्शन आहे. गाऊन आहे, अगदी सहज तुम्ही तयार होऊ शकता, 2 मिनिटात बाहेर पडू शकता. सो हे माझ्या आवडते चॉईस आहेत. आणि त्याशिवाय मग अगदी युनिफॉर्मच्या जवळ जाणारा म्हणजे पॅन्ट शर्ट मला घालायला आवडतो. मी तो खूप कम्फर्टेबली कॅरी करते. आणि एक अशी गोष्ट आहे की ती आपण रोज रोज घालू शकत नाही, पण ते मला खूप आवडतं, ते म्हणजे नऊवारी साडी. अच्छा. मला खूप जास्त आवडते नऊवारी साडी. माझी आजी नऊवारी साडी नेसते आणि आमच्या ग्रामीण भागात खूप महिला नातेवाईकांपैकी, परिचितांपैकी नऊवारी साडी घालतात. सो म्हणजे बालपणी मला आठवतंय की जेव्हा जेव्हा संधी असेल तेव्हा तेव्हा मी नऊवारी साडी घालायचे. आणि आजीला नवीन नऊवारी साडी आणली की ती मी आधी घालून पाहणार आणि मग आजी घालणार. उद्घाटन तुमच्याचकडनं. हो. या व्यतिरिक्त बायकांना थोडं सजणं धजणं हा प्रकार पण फार आवडीचा त्यांचा असतो. वेगवेगळे दागिने ट्राय करायचे, काही फॅशन नवीन आल्या असतील तर असं तुम्हाला नाही का कधी वाटत की आपण पण थोडं सजलं पाहिजे, बेसिक मेकअप केला पाहिजे किंवा काहीतरी गोष्टी नवीन ट्राय केल्या पाहिजे, असं कधी वाटतं मनात? जरूर. आणि जेव्हा संधी मिळते तेव्हा अशी हौसही आम्ही भागवून घेतो. म्हणजे जसं की कुठल्या खूप जवळच्या नातेवाईकाचं लग्न असेल तेव्हाच रजाई मिळते. सो तिथं गेलं की मग मात्र बहिणी असतात आणि त्या बहिणींना ह्या गोष्टीची जाणीव पण असते की हिला हे एरवी करायला मिळत नाही. त्यामुळे सगळ्या मिळून आपल्यावरती जुटलेल्या असतात आणि आपली हौस पुरेपूर भागवली जात असते. माझी छोटी बहीण आहे. सो अनेकदा असं होतं की कुठल्या कार्यक्रमाला जायचं असतं आणि माझी हौस भारी असते की हे करायचंय ते करायचंय, पण ते आणायला जायला वेळ नसतो. मग तिच्याकडे पूर्ण यादी जाते आणि मग ती ते सगळं करून ठेवते. मग ती तिकडे तयार पण करते. सो येस, अगदी रोज रोज करणं शक्य होत नाही किंवा रोज करायला आवडणारही नाही, पण ते कधीतरी ऑकेजनली करायला जरूर आवडतं आणि ते जरूर केलं जातं. बरं. शॉपिंग करायला आवडतं का? शॉपिंग करायला खरं मला फारसं आवडत नाही. म्हणजे का कोणास ठाऊक, कदाचित त्याचं कारण हे असेल की शॉपिंग केलेल्या गोष्टी घालण्याचा फारसा योग येत नाही. त्यामुळे आणि मग ते काय होतं, आपण एखादी गोष्ट घेऊन ठेवतो आणि आपल्याला ती घालताच येत नाही. म्हणजे उदाहरणार्थ आता माझ्याकडे 10 वर्षांपूर्वीचे ड्रेसेस पण तसेच आहेत अजून. म्हणजे ते इतके चांगल्या स्थितीत आहेत की मी ते म्हणजे अगदी आता त्याचा वापर सोडू पण शकत नाही. मग ते असं होतं की मला ते आठवत राहतं, नाही आपण घेतलं तरी ते तसंच पडतं. त्यामुळे मला शॉपिंगचा फार हुरूप येत नाही. परंतु उदाहरणार्थ बहीण आहे, बहिणीसाठी शॉपिंग करायची तर मला खूप आवडते शॉपिंग करायला.
म्हणजे स्वतःसाठी यासाठी आवडत नाही कारण तिचा वापर होत नाही, परंतु अदरवाईज जर असं मला कोणी मैत्रीण घेऊन गेली किंवा कोणी लग्नाच्या शॉपिंगला घेऊन गेलं तर मी भारी शॉपिंग करून देईल त्यांची. आता मुलीच्या निमित्ताने शॉपिंग होत असेल तुमची? हो, मुलीच्या निमित्ताने. पुण्यामध्ये कुठे जातात साधारण जर काही करायचं असेल शॉपिंग? आता पुण्यामध्ये अगदी 6 वर्षांपूर्वी होते आणि आता नुकतीच आली आहे, पण पुण्यातल्या माझं शिक्षणही पुण्यात झालेलं आहे, जसं बऱ्याच जागा माहिती, त्यामुळे मला माहितीये. सो त्या काळी तुळशीबाग माझा खूपच फेवरेट जागा होती की एका जागी गेलं की तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतात. आणि मग कुमठेकर रोड असेल, लक्ष्मी रोड असेल, तर हे त्यावेळेला खूप एक्सप्लोर केलेले आहेत. आता काय होतं की आपल्या आजूबाजू म्हणजे डेक्कनला मी राहते त्याच्या आजूबाजूला सुद्धा खूप नवीन शॉप्स वगैरे झालेले आहेत. सो त्या पूर्वी जेव्हा CID ला होते तेव्हा मी औंध भागात पण राहिलेले आहे. सो ते जे स्ट्रीट्स आहेत औंधचे त्याच्यावरती पण खूप छान म्हणजे मुलीसाठी आणि बहिणीसाठी शॉपिंग मी त्या भागात केलेलं आहे. मॅडम, तुम्ही इथे ट्रॅफिक DCP सुद्धा राहिला होतात या पुण्यामध्ये, त्यानंतर सोलापूरला SP, मुंबईमध्ये, आणि त्यानंतर आता पुन्हा पुण्यात आलाय. आतापर्यंत वेगवेगळ्या पोस्टिंग्स तुम्ही घेतल्यात आणि त्या सगळ्या म्हणजे फार लक्षात राहण्याजोग्या आहे. काही ना काहीतरी वेगळे पण तुम्ही प्रत्येक पोस्टिंग मध्ये केलेलं आम्ही तरी बघतोय आता. तर यामध्ये तुम्हाला आलेला अनुभव आणि वेगळं किंवा चॅलेंजिंग आपण त्याला म्हणू शकतो असं काय आहे, काय सांगाल त्याबद्दल? खरं तर प्रत्येकच पोस्टिंगचे आपले आपले चॅलेंजेस आणि स्वतःची खासियत असते आणि अगदी त्याच्या युनिकनेसमुळे आपल्याला ती प्रत्येक पोस्टिंग यादगार राहते. पण चॅलेंज जर म्हणशील ना तर माझी DCP हेडक्वार्टर्स म्हणून मी मुंबईला पोस्टेड होते 1-1.5 वर्षापूर्वीपर्यंत. सो ती पोस्टिंग मला खूप चॅलेंजिंग, कारण इतर पोस्टिंगच्या विषयी लोकांना माहिती असते परंतु ज्या अशा प्रशासकीय पोस्टिंग असतात त्याच्याविषयी फारशी माहिती नसते. सो ती पोस्टिंग मला चॅलेंजिंग वाटण्याचं कारण म्हणजे त्या वर्षी आपण महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी भरती केली, पोलीस भरती, आणि त्या वर्षी महाराष्ट्रामध्ये एकूण 17,000 जागा होत्या वॅकन्सीज. त्यापैकी एकट्या मुंबईमध्ये 8,000 जागा होत्या. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की संपूर्ण राज्याच्या जवळपास 50% भरती ही एकट्या मुंबईमध्ये झाली. त्यासाठी 7 लाख ऍप्लिकंट्स होते. 7 लाख लोकांनी फॉर्म्स भरलेले होते. त्यापैकी बहुतांश लोक फिजिकल साठी आले. सो मुंबईमध्ये 3 मैदानांवरती ही भरती चालायची आणि सुरुवात आम्ही छोट्या नंबरनं केली होती, पण एंडला आम्ही प्रत्येक दिवशी 15-15 हजार कॅन्डिडेट्स बोलवत होतो. सो 3 ग्राउंडवरती ही भरती चालायची. आणि मग ही फिजिकल संपल्यानंतर त्याच्या मेरिट लिस्ट ते झाल्यानंतर त्यापैकी 1 लाख लोकांची लेखी परीक्षा, आणि मग लेखी परीक्षेमधून 8,000 लोकांचं सिलेक्शन, मग त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मग त्यांचं जॉईनिंग. सो ही सगळी प्रोसेस जी आहे ना तिचा क्वांटमच खूप मोठा होता. त्यानं मला खूप काही शिकवलं सुद्धा. आणि म्हणजे मला वाटतं की मी सुदैवी आहे की मला ती संधी मिळाली की एवढ्या मोठ्या क्वांटम वरती त्या कामाचा भाग होण्याची मला संधी मिळाली. सो प्रत्येक दिवशी इतक्या हजारोंच्या संख्येनं मुलं तिथं असायची. मग त्यांचे वेगवेगळ्या गोष्टींवरती ऑब्जेक्शन्स असायचे. सो शेकडो मुलांना मी प्रत्येक दिवशी भेटायचे. आणि अगदी जॉईनिंगच्या वेळेला सुद्धा एका कॅन्डिडेटचं जॉईनिंग म्हणजे 5 पत्रांवरती सह्या, ते कारण ते वेगवेगळ्या ठिकाणी ती कॉपी जाते. सो एका दिवशी 100 लोकांना जर हजर करून घ्यायचंय म्हणजे 500 सह्या करायच्या आहेत. सो अशा इतक्या हजारो लोकांना हजर करून घेणे आणि त्यासाठी हजारो स्वाक्षरी करणे म्हणजे त्यातली प्रत्येक गोष्टचा क्वांटम इतका मोठा होता, दॅट मेड इट चॅलेंजिंग. आणि खूप मजा आली. खूप मोठी टीम होती. माझ्यासोबत इतर DCP पण होते. आमचे जॉईंट CP ऍडमिन सर होते, DIG मॅडम होत्या, आमचे CP सर, स्पेशल CP सर स्वतः त्यामध्ये लक्ष घालून होते. परंतु त्यामध्ये एक महत्वाचा रोल किंवा कॉर्डिनेशनचा रोल हा DCP HQ2 म्हणून माझ्याकडे होता. आणि खरंच खूप चॅलेंजिंग प्रोसेस होती ती. म्हणजे खूप शिकवून गेलेला हा अनुभव. आणखी एक तुमची कारकीर्द सगळ्यांना लक्षात राहते आणि लेडी सिंगम म्हणून त्यानंतर मला वाटतं आणखी जास्त यांच्या नावाला संबोधलं गेलं. अर्थात सोलापूरला तुम्ही जेव्हा SP होतात तेव्हा ऑपरेशन परिवर्तन हे जे तुम्ही राबवलं ते जे त्यामध्ये खरं चॅलेंज होतं, मात्र तरी सुद्धा तुम्ही इतक्या जबाबदारीनं ते पार पडलं, ज्याचं आजही नाव घेतलं जातं. त्या ऑपरेशन परिवर्तन बद्दल आम्हाला ऐकायचंय. सोलापूरमध्ये हातभट्टीची दारू खूप मोठ्या प्रमाणात बनायची आणि प्रमाण इतकं होतं की त्यातली 11 गावं अशी होती की जिथे जवळपास पूर्ण गावाचा व्यवसायच हातभट्टीची दारू काढणं हा होता.
आणि पूर्वी तिथं अशा घटना घडलेल्या होत्या की पोलीस गेले, कमी संख्येने असले तर तिथल्या गावकऱ्यांनी पोलिसांना विरोध दर्शवलेला आहे, दगडफेक केलेली आहे, पोलिसांवर हल्ले झालेले आहेत. असा पूर्वीचा त्या गावांचा इतिहास होता. त्यामुळे आपसुकच काय व्हायचं की पोलिसांची संख्या हा खूप मोठी संख्या घेऊन तिथं जावं लागायचं. 200-500 लोक तिथे जायचे आणि मग तिथे एक यशस्वी रेड व्हायची. पण अशी रेड रोज रोज नाही करता येऊ शकत, कारण एवढी मॅनपॉवर रोज गॅदर नाही करता येऊ शकत. त्यामुळे तिथे महिन्यातून 2 महिन्यातून एकदा रेड व्हायची आणि मग त्या लोकांचं इथे भागायचं, कारण तो व्यवसाय तरी सस्टेनेबल राहायचा, त्यांच्यासाठी प्रॉफिटेबल राहायचा, की एक दिवस नुकसान होतंय पण बाकीचे 59 दिवस तर आपल्याला डिस्टर्बन्सच नाहीये. आणि म्हणून हा प्रॉफिटेबल व्यवसाय राहिल्यामुळे आणि त्यांचा जो निग्लिजन्स आहे, त्यांना इतर संधींचं नॉलेज नसल्यामुळे हा व्यवसाय तसाच पुढे होता. मग या निमित्ताने आम्ही हॉटस्पॉट शोधायला सुरुवात केली की अशी एकूण किती गावं आहेत की ज्या गावांमध्ये हातभट्टीची दारू बनते कमी अधिक प्रमाणात. सो आम्हाला अशी 60 पेक्षा अधिक गावं तिथे दिसली की जिथे हातभट्टीची दारू बनते आणि 120 पेक्षा अधिक गावं अशी दिसली की जिथे त्याची विक्री होते, कारण ठराविकच छुप्या पद्धतीने त्याची विक्री होते. आणि आम्हाला हेही दिसून आलं की आजूबाजूच्या 7-8 जिल्ह्यांना तिथून हातभट्टीची दारू ही अवैध मार्गाने पुरवलेली जाते, ज्यामध्ये 2 जिल्हे हे कर्नाटकचे आहेत आणि उरलेले जिल्हे हे महाराष्ट्रातले आहेत. मग अगदी बीड असेल, उस्मानाबाद असेल, पुण्याचा बॉर्डरिंग एरिया असेल, सांगली असेल, कोल्हापूरचा बॉर्डरिंग एरिया असेल, त्यानंतर कलबुर्गी असेल, विजापूर असेल. सो ह्या सगळ्या जिल्ह्यांना सुद्धा सोलापूरमधून हातभट्टीची दारू आणि सोलापूर सिटी जी कमिशनरेट आहे तिथे सुद्धा हातभट्टीची दारू जात होती. मग ह्याला कसं थांबवता येईल? रेड्स तर पर्याय दिसत नाही, कारण रेड्स वर्षानुवर्ष पोलीस करत आलेत, कठोर कारवाई केलेली आहे, अरेस्ट केलेले आहेत, चार्जशीट केलेले आहेत. मग हे बंद का होत नाही? मग याच्यावरती कदाचित यापेक्षा वेगळा काही विचार करण्याची गरज आहे. आणि मग पूर्ण टीमने बसून आम्ही हे ऑपरेशन परिवर्तन डिझाईन केलं, ज्यामध्ये आम्ही 4 सूत्र त्याची ठेवली. एक म्हणजे त्यांच्यावर रेड इतकी फ्रिक्वेंटली करायची की ते प्रॉफिटेबल नाही उरलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं काउन्सिलिंग करणं की तुम्ही करताय ते कसं चूक आहे आणि ते जर दुसरं काही करायचं असेल तुम्हाला तर आम्ही मार्गदर्शन करू. मग त्यातले जे पुढे येतील त्यांचं रिहॅबिलिटेशन करणे, पुनर्वसन करणे, त्यांना वेगळ्या व्यवसायामध्ये मदत करून त्यांना तो मार्ग सुरू करून देणे. आणि चौथं म्हणजे जी दारू पितायत ही त्यांना परावृत्त करणे की तुम्ही जे पिताय ते कसं विष आहे, ते तुमच्या शरीराला हानी करत आहे. सो आयदर इट विल वर्क ऍज अ स्लो पॉइझन, किंवा एखादी बॅच जर गडबडली आणि मिथेनॉलचं प्रमाण जास्त राहिलं तर मग हुच डेथ्स ज्या होतात की त्या प्रकारची दारू जेवढे लोक पितात त्या बॅचची त्यांचा सगळ्यांचा मृत्यू होतो. सो इतकं ते भयंकर आहे. सो त्यांचं त्याविषयीची जागृती करणं, अशा चतुसूत्रीवर आमचं काम सुरू झालं. आणि बघता बघता 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही 700 पेक्षा अधिक कुटुंबांना पुनर्वसित करू शकलो. त्यामध्ये 200 पेक्षा अधिक महिला आहेत. आणि म्हणजे खरं तर ऑपरेशन परिवर्तनची जी गरज आहे त्याची जाणीव मला करून देणाऱ्या पण आपल्या महिला भगिनीच आहेत. प्रत्येक दिवशी मला जे व्हिजिटर्स भेटायला यायचे त्या व्हिजिटर्स मध्ये 50% संख्या महिलांची असायची. आणि त्या महिलांच्या तोंडी बऱ्याच वेळेला मला हे ऐकायला मिळायचं की नवरा दारू पितो, मग दारू कुठे पितो, एवढी दारू कशी पिऊ शकतोय, साधा जर तो कामगार आहे त्याचं जर तितकं कमाई नाही आहे तर मग ती सांगणार की हातभट्टीची दारू आहे, ती स्वस्त मिळते. बरोबर. आणि मग ते असं सगळं होतंय. सो तिथून मला हे हातभट्टीच्या दारूचा जो विषय आहे तो गंभीर आहे आणि आपण ह्यामध्ये काहीतरी पाऊल उचलायला पाहिजे ह्याची जाणीव झाली. त्यामुळे ह्याची सुरुवात करणाऱ्या पण भगिनी आहेत आणि मला वाटतं ह्याच्या शेवटाला कारणीभूत पण भगिनीच आहेत, कारण घरामध्ये हातभट्टीची दारू पाडण्याचा जो व्यवसाय आहे त्या कष्टाचं काम महिला करायच्या. सरपण गोळा करून आणणे, भट्टी लावणे, पाणी भरणे, फर्मेंटेशन करणे हे काम महिला करणार, विक्रीचं काम पुरुष करणार. सो जेव्हा महिला यासाठी कन्व्हिन्स झाल्या की हे चुकीचं आहे आणि पुढची पिढी जर आपली यातच यायला नको असेल तर आपण व्यवसाय बदलला पाहिजे, मग त्यांनी त्यात एम्ब्रॉयडरीचं काम सुरू केलं. त्याच्यातून सेल्फ हेल्प ग्रुप सेल्फ हेल्प ग्रुप्स बनले. इतर जी पुरुष मंडळी आहेत त्यांचं जे पुनर्वसन आहे त्यामध्ये ग्रॉसरी शॉप्स असतील, ट्रॅक्टर घेणं असेल ज्याला ड्रायव्हिंग येत होतं, इतर ठिकाणी ड्रायव्हिंगचं काम असेल, ऑटो रिक्षा असेल, शेती असेल. एक जण होता खवा बनवण्याचं काम तो करायचा, पेढे बनवणे, म्हणजे ज्याच्याकडे जे स्किल होतं, गॅरेज होते, सो ज्याच्याकडे जे स्किल होतं किंवा इझिली शिकण्यासारखं होतं तिथे त्याला पुनर्वसित करण्याचा प्रयत्न आम्ही केला. आणि महिलांच्या बाबतीत स्पेसिफिकली आम्ही बघितलं की त्यांना म्हणजे एम्ब्रॉयडरीचं स्किल, काच आणि त्याला एम्ब्रॉयडरी हे स्किल त्यांच्या हातात होतच, फक्त ते ट्रेडिशनल पद्धतीचं वस्तू बनवत होते की जे फक्त ठराविकच लोक वापरू शकतात. सर्वांनी वापरण्यासारख्या काय डिझाईन्स आणि काय कलर कॉम्बिनेशन असू शकतं ह्याचं ट्रेनिंग त्यांना दिलं. त्यांनी सेल्फ हेल्प ग्रुप बनवले आणि त्याच्यातून त्यांनी विणकामाची सुरुवात केली. सो ह्या गोष्टीमध्ये सुद्धा महिलांनी खूप महत्वाचा वाटा उचलला.
नक्कीच. त्यानंतर पुण्यामध्ये जेव्हा तुम्ही होतात ट्रॅफिक डीसीपी असताना, मला आठवतंय की 31 डिसेंबरच्या दिवशी तुम्ही एक अनोखा उपक्रम राबवला होता, ज्याची खूप चर्चा झाली होती. आणि त्यावेळी म्हणजे ज्यावेळी तुम्ही हा उपक्रम राबवला त्यावेळी एकही डेथ झाली नाही अशी सुद्धा, आणि त्याच्या बातम्या पण खूप झाल्या होत्या. तो उपक्रम नेमका तुम्हाला का सुचला होता, का करावासा वाटला होता, त्याबद्दल अगदी थोडक्यात. 31 डिसेंबरचा दुर्दैवाने ती नवीन वर्षाची सुरुवात असते आणि त्या दिवशी अनेक मृत्यू होतात. त्याचं कारण हे की आपल्याकडे जो सेलिब्रेशनची पद्धत आहे, अनेक लोक त्या दिवशी मद्यप्राशन करतात आणि स्वतःच गाडी चालवतात. सो हा जो प्रकार आहे हा आधीच्या काही वर्षांचे 31 डिसेंबरचं रेकॉर्ड बघून आमच्या लक्षात आला. आणि मग माझी मोठी टीम होती डीसीपी ट्रॅफिकची. सो जवळपास 1400ची सँक्शन स्ट्रेंथ आणि ऍक्च्युअली 1100 लोक अवेलेबल होते. सो आम्ही सगळे महत्वाचे चौक की जिथे सेलिब्रेशन होतं त्याच्या आसपासचे सर्व महत्वाचे चौक इथं नाकाबंदी लावली आणि हजारो केसेस ड्रंक अँड ड्राईव्हच्या आम्ही त्या दिवशी केल्या. त्यामुळे पुण्यामध्ये सगळे इतके सतर्क होते आणि लोकांनी आम्हाला घाबरून म्हणा किंवा काय, म्हणजे दारू पिऊन गाडी चालवणं आयदर टाळलं किंवा ज्यांनी नाही टाळलं त्यांना आम्ही पकडलं आणि त्यांची गाडी जप्त करून त्यांचं चलान आम्ही पाठवून दिलं. सो या सगळ्या प्रोसेसचा परिणाम असा झाला की त्या 31 डिसेंबरला एकही डेथ झाली नाही. आणि मग ते खूप अप्रिशिएट झाला तो प्रयोग, कारण एकही जीव जर तुम्ही वाचवू शकलात तर ते जीवनाचं खूप मोठं समाधान असतं. सो आम्हाला या गोष्टीचं खूप समाधान मिळालं की नववर्ष दिनी एकही डेथ पुण्यामध्ये घडलेली नाही. अगदीच. एक कणखर महिला पोलीस अधिकारी तुम्ही आहात आणि आता तुम्हाला ही मुलगी आहे. किती वर्षाची आहे ती? ती आता 10.5 वर्षांची आहे. 5th स्टँडर्ड मध्ये, आता ती 6वी मध्ये जाईल. 6वीला. बरं, अशा वेळी तुम्ही जसं सांगितलं की तुमचा करिअरचा मार्ग काही निश्चित नव्हता, म्हणजे अगदी 2-3 करिअर याच्यासाठी इथे येईपर्यंत 2-3 करिअरच्या वाटा तुम्ही डोक्यात ठेवल्या होत्या. पण आता स्वतःच्या मुलीसाठी असं काही डोक्यात आहे का, किंवा तुमची ही वर्दी बघून तुम्हाला लोक असं सॅल्यूट करतात त्यावेळी तिला असं काही वाटतं का की मी पण आईच्या या क्षेत्रात यावं किंवा काय करावं? ती आता इतकी छोटी आहे आणि ती आता अशा स्टेजमध्ये आहे की तिला आज वाटतं हे व्हावं, उद्या वाटतं ते व्हावं. सो आता मला वाटतं की पालक म्हणून आमची जबाबदारी काय आहे की तिला सगळ्या क्षेत्रांचे एक्सपोजर द्यावं. आणि त्या एक्सपोजर तिला एकदा मिळालं की मग ती स्वतःला काय आवडतंय, सगळ्यात जास्त चांगलं काय वाटतंय, सगळ्यात जास्त समाधान आणि आनंद कशात मिळेल असं तिला वाटतं, ते क्षेत्र तिनं निवडावं. ती जे क्षेत्र निवडेल त्यामध्ये आम्ही तिच्या सोबत उभे राहू, जसे माझे आई वडील माझ्या सोबत उभे राहिले. आमच्यासाठी तुम्ही खरं तर सुपर सखी आहात, पण तुमच्या आयुष्यात सुपर सखी कोण? माझी आई. माझी आई हीच माझी म्हणजे सदा सर्व काळ राहिलेली प्रेरणा आहे आणि तिच्याकडून मी खूप गोष्टी शिकली आहे. अजूनही तिच्याकडून शिकण्यासारखं खूप आहे. त्यामुळे माझी सुपर सखी, माझी आयडॉल माझी आईच आहे. आपले गिफ्टिंग पार्टनर आहे आसो पालव आणि त्यांच्याचकडनं तेजस्वी सातपुते मॅमला ही छोटीशी भेट. थँक्यू सो मच. कणखर महिला पोलीस अधिकारी असणाऱ्या तेजस्वी सातपुते मॅडम त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात कशा आहेत हे जाणून घ्यायचा प्रयत्न आजच्या या एपिसोडच्या निमित्तानं आपण केला आणि या निमित्तानं अनेक खासगी गोष्टी सुद्धा आपल्या या व्यासपीठावर त्यांनी उलगडल्या आहेत आणि मला वाटतं लोकमत सखीच्या या सगळ्या प्रेक्षकांना त्या निश्चितच आवडतील. अर्थात तेजस्वी सातपुते मॅडमचा हा आजवरचा प्रवास आहे तो अत्यंत प्रेरणादायी असाच आहे आणि तोही लोकमतच्या प्रेक्षकांना बघायला नक्की आवडेल.